सामाजिक ज्ञान रचनावादाबद्दल विचारतोय तो. काही ठिकाणी फक्त हा सामाजिक शब्द बदललेला आहे. काही ठिकाणी इथे काय विचारलाय, ज्ञान रचनावाद म्हणजे काय, सामाजिकच्या ऐवजी बोधात्मक ज्ञान रचनावाद खालील मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करा, असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. आता सर्वात पहिल्यांदा याच्यामध्ये काय लिहायचंय तुम्हाला, ज्ञान रचनावादाची संकल्पना मांडायची आहे. ज्ञान रचनावाद म्हणजे काय याची संकल्पना तुम्हाला मांडायची आहे. त्यानंतर सामाजिक ज्ञान रचनावाद काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे, त्याची संकल्पना मांडायची आहे. सामाजिक ज्ञान रचनावाद याची संकल्पना तुम्हाला लिहायची आहे. पुढे काय म्हणतोय तो, हे बघा, संकल्पना मांडली, त्यानंतर याची वैशिष्ट्ये लिहायची आहेत तुम्हाला. याची काय वैशिष्ट्ये आहेत, कशाची, सामाजिक ज्ञान रचनावादाची सायलेंट फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजम हे विचारलेलं आहे तुम्हाला. याची वैशिष्ट्ये कोणती आहेत आणि त्यानंतर